पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कोलिक तालुका पन्हाळा येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी बालविवाह प्रतिबंधक मुक्ती कायद्याची घेतली शपथ। कोलिक येथील ग्रामपंचायतीच्या वतीने बालविवाह मुक्त भारत अभियान राबवत बालविवाह प्रतिबंधक ठराव व प्रतिज्ञेचे वाचन ग्रामसेवक सुशांत पाटील यांनी केले। कायदा लागू झालाच पाहिजे असे मत व्यक्त करताना आम्ही कोल्हापूरकर आम्ही बालविवाहाच्या कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग होणार नाही, तसेच आपल्या भागातील गरीब परिस्थितीमुळे मुलीचे लवकर लग्न करून आपली चिंता कमी होईल हे बघतात, पण बालविवाहामुळे त्या मुलीच्या निरनिराळ्या आरोग्य मानसिक समस्यांना तोंड द्यावेच लागते। त्याचबरोबर शिक्षणालाही मुकावे लागते। मुलींना पुरेशी शिक्षणाची संधी देऊन तिच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना पालकांनी शिक्षणासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन केले। यावेळी ग्रामसेवक सुशांत पाटील, सरपंच यशवंत पाटील, बाळासो पाटील, शिवाजी कांबळे, पोलीस पाटील, संजय पाटील, अमोल कांबळे, उमेश जाधव, दत्तात्रय पाटील, कृष्णात पाटील, धोंडीराम बोडके, सुनील जाधव, भिवाजी कांबळे, बजरंग पाटील, तुकाराम पाटील, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी कांबळे। आम्ही कोल्हापूरकर अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाह करणार नाही। बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही। तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही। बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक मानसिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे। बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे। बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 या क्रमांकावर संपर्क साधू व प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू। आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ। जय हिंद। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।